आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा, पितृपक्षाचा पंधरवडा सुरू आहे। पितृपक्षामध्ये करावायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये खास एक प्रत्येकासाठी महत्त्वाचा उपाय घेऊन आलेले आहे। पितृपक्षामध्ये एकदा तरी तुम्हाला कावळ्यासाठी ही एक गोष्ट ठेवायची आहे। तुमचं जर बैठं घर असेल तर छतावरती ठेवा, जर स्लॅबचं किंवा डबलचं घर असेल तर स्लॅबवरती ठेवा चालेल। पत्रे किंवा जे आपण कवळं असं म्हणतो त्याच्यावरती तुम्हाला ही एक गोष्ट कावळ्यांसाठी ठेवायची आहे। जी गोष्ट ठेवल्याने तुमच्या घरामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला पित्रांचा त्रास असेल, तुम्हाला स्वतःला किती मोठा पितृदोष असेल, तुमच्या घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष, कुठलीही इडापिडा, कुठल्याही ग्रहांचा त्रास तुम्हाला असेल तर हा सर्व त्रास तुमचा समाप्त होईल। बघा, पितृ पंधरवडा म्हणजे काय ते तुम्हाला अगोदर सांगते। खरं तर आपल्या घरामध्ये तीन पिढ्यांपासून आपल्या घरामध्ये जेही पूर्वज मृत झालेले आहेत त्यांची एक विशिष्ट तिथी असते। मृत झाल्याची एक विशिष्ट तिथी असते आणि या तिथीला आपल्याला दर्पण, पिंडदान किंवा मग आपल्याला त्या विशिष्ट तिथीला त्यांना एक घास खाऊ घालायचा असतो। अशा अनेक विधी असतात। मात्र आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे लोक मृत झालेले आहेत त्यांचे आपण बघा, त्यांचे आपण वर्षश्राद्ध करतो, पिंडदान करतो किंवा त्यांचे आपण दर्पण करतो। अशा अनेक गोष्टी आपण करत असतो। मात्र 3 पिढ्यांपूर्वी जर असं आपल्या घरामध्ये कोणी मृत अवस्थेत म्हणजे मृत झालेलं असेल तर त्यांच्या ज्या तिथी असतात त्या तिथी आपल्या लक्षात नसतात किंवा आपल्याला माहिती नसतं। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील एखादा व्यक्ती हा सुसाईड करतो, आत्महत्या करतो किंवा बऱ्याच वेळा अर्ध आयुष्यामध्ये जर कोणी गेलेलं असेल तर त्यांचा जो आत्मा असतो किंवा त्यांचा जो जीव असतो तो आपल्या घरामध्ये फिरत असतो, आपल्या घरामध्ये वावरत असतो। जेव्हा हे पितृ तृप्त आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्याला काही त्रास होत नाही आणि जेव्हा हे अतृप्त असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सतत आजारपण यायला लागतं। घरातील एखाद्या व्यक्तीला सतत मृत्यूचे एखादी स्वप्न पडायला लागतात। बऱ्याच वेळा घराच्या आजूबाजूला साप दिसू लागतात। बऱ्याच वेळा घरामध्ये कलह होत असतात, विनाकारण कलह होत असतात, भांडणं होत असतात। अनेक गोष्टी अशा घडायला लागतात। घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी टिकत नाही, कारण पित्रांचा शाप आपल्याला किंवा आपल्या घराला लागलेला असतो। त्यामुळे वर्षभरातून हा पितृ पंधरवडा येतो। बघा, हा पितृपक्षाचा कालावधी असतो। या टाइमामध्ये, या वेळेमध्ये तुमचे जे पूर्वज आहेत या पूर्वजांचं तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे, पितृदान करायचं आहे, तुम्हाला दर्पण करायचं आहे, पिंडदान करायचं आहे। अशा अनेक गोष्टी तुम्हाला या 15 दिवसांमध्ये करायच्या आहेत। आता समजा मोठे विधी करणं किंवा मोठमोठ्या गोष्टी करणं नाही जमत आहे तर छोट्या छोट्या गोष्टी करून देखील तुम्ही तुमच्या आयुष्यातील, तुमच्या घरातील पितृदोष जो आहे तो शांत करू शकता। बघा, असं एकही घर नसेल की ज्या घरामध्ये पितृशाप नसेल। आपल्याला कितीही वाटलं सगळं ठीक आहे, छान आहे, तरी आपल्या घरामध्ये पित्र हे असतातच आणि त्यांचा आत्मा हा आपल्या घरामध्ये असदृश्य रूपाने असतोच। बऱ्याच वेळा ते तृप्त असतात, बऱ्याच वेळा ते अतृप्त असतात। त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय केला म्हणजे जरी तुमच्या घरातील पित्र तृप्त जरी असतील तर ते अजून तृप्त होतील, अजून शांत होतील। तर प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे। हे 15 दिवस जे आहेत हे 15 दिवस तुम्हाला फक्त पितृपक्षात ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगत आहे या सेवाच तुम्हाला करायच्या आहेत। बघा, वर्षभर आपण अनेक देवांच्या आणि अनेक सेवा करत असतो। खरं तर प्रत्येक महिन्यातील अमावस्येला आपल्याला पित्रांची जास्त सेवा करायची असते, मात्र नाही जमत किंवा नाही सुचत त्यावेळेस एवढं। असं जरी असलं तरी हा जो पितृपक्षाचा कालावधी सुरू आहे या पितृपक्षाच्या कालावधीत तरी तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे। बघा, आता तुम्हाला कावळ्यासाठी अशी एक गोष्ट ठेवायची आहे, कावळ्याला अशी एक गोष्ट खाऊ घालायची आहे जी गोष्ट खाऊ घातल्याने तुमच्या घरातील सर्व आजारपण संपेल। तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरील बाधेचा त्रास होत असेल तर तो कुठेतरी समाप्त होईल। एखाद्याच्या मनामध्ये किंवा घरातील प्रत्येक सदस्यामध्ये खूप जास्त नकारात्मकता साठलेली आहे, ही नकारात्मकता कुठेतरी शांत होईल। आता उपाय काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आजपासून सलग तुम्ही सर्व पित्र अमावस्यापर्यंत हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग आज, उद्या, परवा सलग 3 दिवस, 7 दिवस किंवा फक्त 1 दिवस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, सकाळच्या टायमाला, बघा सकाळीच हा तुम्हाला उपाय करायचा आहे। सकाळच्या टायमाला म्हणजे 8 वाजेपर्यंत तुम्हाला सगळ्यात आधी अंघोळ वगैरे केली, तुमची जी काही पूजा असेल ती केली की त्यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे। एका टोपामध्ये थोडासा भात शिजवायचा आहे। भातामध्ये मीठ वगैरे, हळद काही नाही टाकायची, फक्त तांदूळ, एक मूठभर तांदूळ आणि त्याचा एक भात शिजवायचा आहे। हा भात शिजवला, थोडासा थंड झाला की त्यानंतर एक प्लेट घ्या, प्लास्टिकचं प्लेट घ्या किंवा मग एखादा द्रोण वगैरे घेतलं, पत्रावली वगैरे घेतली तरीही चालेल। यामध्ये तुम्हाला हा शिजवलेला भात या प्लेटमध्ये
तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे उलट्या पद्धतीने तुम्हाला हा अशा पद्धतीने तुम्हाला हा उलटा करायचा आहे, म्हणजे तो बरोबर आपल्या पत्रावलीमध्ये पडेल. या भातावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे बघा, थोडंसं अगदी दही टाकायचं आहे आणि या दह्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि तुम्हाला 5 काळी मिरी ठेवायची आहे. थोडेसे काळे तीळ आणि 5 काळी मिरी या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. ही जी प्लेट आहे, हा जो भात तुम्ही ठेवलेला आहे, याला तुम्हाला 5 वेळा पाणी फिरवायचं आहे बघा. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि 5 वेळा तुम्हाला हे फिरवायचं आहे. त्यानंतर ही प्लेट घेऊन घराच्या समोर जायचं आहे. घराच्या समोर गेल्यानंतर जर गच्ची असेल, बाल्कनी असेल तिथे ठेवला तरीही चालेल, टेरेसवरती ठेवा, किंवा मग जर बैठी घर असेल तर कौलं पत्र जो उंचवट्याचा भाग असेल जिथे कावळे येऊन हे खाऊ शकतात अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आणि हे खाईपर्यंत थोडा वेळ तुम्हाला तिथेच उभे राहायचे. जर पटकन एखाद्या कावळ्याने हा घास घेतला म्हणजे पटकन जर ते खाल्लं तर समजून जा की तुम्हाला जो पितृदोष लागलेला आहे किंवा तुमच्या आयुष्यात जो कुठला दोष असेल तो लवकर समाप्त होणार आहे. थोडासा वेळ लागला तर तुमच्या आयुष्यातील जे काही दोष आहेत तेही समाप्त व्हायला थोडासा वेळ लागेल, मात्र समाप्त होतील बघा. या एका उपायाने तुमच्या जीवनातील, तुमच्या आयुष्यातील बरीचशी जी विघ्न आहेत ही टळून जातील, संकट टळतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत या इच्छा देखील पूर्ण होतील बघा. या 15 दिवसामध्ये, या पंधरवाड्यामध्ये कावळ्याचं महत्त्व खूप आहे. कावळ्यालाच अनेक घास खाऊ घातले जातात. कावळ्याला म्हणजे जसं आपण जेव्हा पिंडदान करतो किंवा आपण जेव्हा श्राद्ध घालतो, या प्रत्येक वेळीचा जो घास असतो तो कावळ्यालाच खाऊ घातला जातो. आता कावळ्यालाच का खाऊ घातला जातो किंवा कावळ्यालाच का तो द्यायचा असतो, त्या कावळ्याला दिल्यानंतरच का आपल्या आयुष्यामध्ये पित्र शांत होतात, याबद्दलची सगळी जी माहिती आहे ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण आत्ता सांगितले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेन. फक्त आता जे सांगितलेलं आहे ते प्रत्येकाने करायला सुरुवात करा आजपासून किंवा उद्यापासून. आता आज तर मला वाटते दुपार झालेली आहे, त्यामुळे उद्यापासून सकाळीच दररोज तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत किंवा एक दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. फक्त थोडासा भात, त्याच्यावरती थोडे काळे तीळ आणि 5 काळी मिरी, त्याच्यावरती दही, हे सर्व गोष्टी तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायच्यात आणि तुमच्या आयुष्यात असलेला जो पितृदोष आहे हा पितृदोष तुम्हाला नष्ट करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल की घरामध्ये एखादं आजारपण होतं, ते आजारपण कुठेतरी नष्ट झालेलं आहे, घरामधील कलह कुठेतरी थांबलेला आहे, घरात जे अपयश सारखं येत होतं हे अपयश कुठेतरी थांबलेलं आहे, आता यश यायला लागलेलं आहे, लक्ष्मी यायला लागलेली आहे आणि आलेली लक्ष्मी टिकत आहे, हे स्वतःच तुम्हाला जाणवायला लागेल. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.